आजच्या या सखोल चर्चेत आपण एका अशा विषयावर विश्लेषण करणार आहोत जो पहिल्या झटक्यात कदाचित थोडा आश्चर्यकारक आणि परस्पर विरोधी वाटू शकतो. हो, नक्कीच. कारण आज आपण थेट 17व्या शतकातील एका अत्यंत प्राचीन ग्रंथाचा आजच्या 21व्या शतकातील अतिशय आधुनिक अशा कॉर्पोरेट जगाशी काय संबंध असू शकतो याचा वेध घेणार आहोत. आणि हा संबंध वरवरचा नाहीये मुळीच. अगदी बरोबर. या चर्चेचे मुख्य उद्दिष्ट हे शोधणे आहे की समर्थ रामदास स्वामींचा दासबोध हा केवळ एक आध्यात्मिक किंवा पारमार्थिक ग्रंथ नसून तो आजच्या काचेच्या केबिनमधल्या बोर्डरूमपासून ते थेट गावाकडच्या ग्रामपंचायतीपर्यंत लागू पडणारा नेतृत्वाचा एक परिपूर्ण मार्गदर्शक कसा आहे. हा खरोखरच एक विलक्षण विषय आहे. आणि मला वाटतं यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण लीडरशिप किंवा नेतृत्वाकडे ज्या एका पारंपरिक दृष्टिकोनातून बघतो ना, तो दृष्टिकोन हा ग्रंथ पूर्णपणे मुळापासून बदलून टाकतो. म्हणजे कसं? थोडं स्पष्ट सांगाल? म्हणजे बघा, चा सखोल अभ्यास करतो तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे नेतृत्वाची खरी व्याख्या. जर आपण या पूर्ण विश्लेषणाचा मोठ्या चित्राशी संबंध जोडला तर आपल्या लक्षात येईल की केवळ एखादे मोठे पद मिळवणं किंवा सत्ता हातात असणं, एखादं भारी डिझिग्नेशन असणं म्हणजे नेतृत्व नव्हे. एक्झॅक्टली. आणि इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक होतो. होय, ती एक खूप वेगळी आणि सखोल प्रक्रिया आहे. कारण बघा ना, आजकाल बऱ्याचदा असं मानलं जातं की व्हिजिटिंग कार्डवर एखादं वजनदार पद छापून आलं, व्हीपी किंवा डिरेक्टर, की संबंधित माणूस आपोआप लीडर झाला. अगदी बरोबर. लोकांचा तोच गैरसमज असतो. पण या उतार्यांमधून अगदी स्पष्ट होतं की पद म्हणजे नेतृत्व नाही, तर नेतृत्व ही एक मोठी जबाबदारी आहे. ती एक अचूक निर्णय क्षमता आहे. आणि ती एका रात्रीत येत नाही. नक्कीच नाही. कोणत्याही प्रकारची घाई न करता प्राचीन शहाणपण आणि आजचं आधुनिक व्यवस्थापन यांची सांगड कशी घातली गेली आहे हे पाहणं खरोखरच अद्भुत आहे. आपण हे थोडं उलगडून बघूया. हो, सुरुवात करूया आपण. 17व्या शतकातील विचार आणि आजच्या काळातील बॉस किंवा लीडर यांच्यात किती मोठा विरोधाभास असू शकतो, नाही का? पहिलाच मुद्दा मला वैयक्तिकरित्या खूप विचार करायला लावणारा वाटला. कोणता मुद्दा? त्यात असं म्हटलंय की नेतृत्व बाहेरून नाही तर आतून सुरू होते. मला हा विचार थोडा गोंधळात टाकणारा वाटला. गोंधळात टाकणारा? का बरं? कारण आजच्या जगात आपण लीडरशिपला नेहमी बाह्य गोष्टींशी जोडतो, जसं की टार्गेट्स अचीव्ह करणं, प्रेझेंटेशन्स देणं, टीम मॅनेजमेंट. आतून सुरू होते म्हणजे नेमकं काय? हा गोंधळ उडणे अतिशय साहजिक आहे, कारण आधुनिक कॉर्पोरेट जगात आपण नेहमी बाहेरून आत असाच विचार करायला शिकलो आहोत. पण दासबोधातील हा दृष्टिकोन अतिशय स्पष्ट आहे की आधी चारित्र्य, मग पद. कॅरेक्टर फर्स्ट, पोझिशन लेटर. कॅरेक्टर फर्स्ट. ओके. हो. आजच्या जगात अनेक जण एखादे पद मिळाल्यावर स्वतःला आपोआप नेता समजू लागतात, की जर एखाद्या व्यक्तीचा मूळ स्वभाव स्थिर नसेल, शब्दांवर लोकांचा विश्वास नसेल आणि त्याचे निर्णय जर न्याय्य नसतील, तर मिळालेले कोणतेही मोठे पद जास्त काळ टिकत नाही. म्हणजे बेस कच्चा असेल तर बिल्डिंग पडणारच. अगदी तसंच. व्यक्तीचे व्यक्तिमत्व जर आतून मजबूत नसेल, तर बाह्य सत्तेचा डोलारा कोणत्याही क्षणी कोसळू शकतो. पण मग हे प्रत्यक्षात कसं दिसतं? समजा एखाद्या व्यक्तीला खूप मोठं पद मिळालंय, पण अंतर्गत स्थिरता नाहीये, तर त्याचे रिझल्ट्स किंवा परिणाम नेमके काय होतात? दासबोधातील पहिल्याच धड्याचा संदर्भ इथे दिला आहे, जो सांगतो मन जिंकणे. मन जिंकणे. याचा आणि आधुनिक लीडरशिपचा प्रत्यक्ष संबंध कसा लावायचा? याचा थेट संबंध सेल्फ लीडरशिपशी येतो. विचार करा, एखादा मोठा नेता किंवा सीईओ आहे जो अतिशय हुशार आहे, आयव्ही लीगमधून शिकून आलाय, पण तो स्वतःच्या रागावर अजिबात नियंत्रण ठेवू शकत नाही. असे अनेक बॉस आपण बघतो रोजच्या आयुष्यात. हो ना. प्रत्येक वेळी कठीण प्रसंग आला की तो भावनांच्या आहारी जाऊन निर्णय घेतो. तो सतत स्वतःच्याच अहंकारात अडकलेला असतो. मग असा व्यक्ती आपली टीम कशी काय चालू शकेल? अशक्य आहे. जर आपण याला आजच्या ऑर्गनायझेशनल बिहेवियरशी जोडले तर लक्षात येते की स्वतःच्या मनावर ताबा नसलेला नेता टीममध्ये फक्त अस्थिरता आणि भीती निर्माण करतो. म्हणजे लोक फक्त टार्गेट पूर्ण करतील पण रिस्पेक्ट करणार नाहीत. एक्झॅक्टली. जो नेता आतून शांत असतो तोच बाहेरून परिस्थिती योग्य प्रकारे हाताळू शकतो. म्हणूनच नेतृत्व हे बाहेरून इतरांवर सत्ता गाजवून सुरू होत नाही. जो स्वतःला जिंकू शकत नाही तो इतरांना कशी दिशा दाखवणार? हे ऐकायला खूप तर्कशुद्ध वाटतं. आणि या आंतरिक स्थिरतेचा थेट संबंध येतो तो निर्णय घेण्याच्या प्रक्रियेशी, डिसिजन मेकिंगशी. हो, सर्वात महत्वाचा भाग. कारण बघा, आजच्या या अत्यंत वेगवान जगात, मग तो व्यवसाय असो, राजकारण असो किंवा समाजकारण असो,
सगळीकडे अत्यंत जलद निर्णय घेण्यावर भर दिला जातो. स्पीड इज एव्हरीथिंग असा एक मंत्रच बनला आहे आता. हो, फास्ट मूव्हिंग जग आहे आपलं. पण या वेगाच्या नादात अनेकदा पॅनिक डिसिजन्स म्हणजे घाईघाईत आणि घाबरून घेतलेले निर्णय कसे मोठं नुकसान करतात हे आपण रोजच बघतो. नक्कीच बघतो. जेव्हा एखाद्या कंपनीचे शेअर्स कोसळत असतात किंवा एखादा मोठं PR संकट येतं, तेव्हा दासबोधातील हे तत्वज्ञान खरोखर कसं लागू पडेल? इथेच या प्राचीन ग्रंथाची खरी ताकद दिसून येते. कारण संकटाच्या वेळीच खऱ्या नेत्याची ओळख पटते. या स्रोतांमध्ये एक अतिशय सूचक आणि महत्त्वाचं वाक्य आहे. विवेक नसलेला वेग धोकादायक असतो. विवेक नसलेला वेग, क्या बात है. हो, आजच्या वेगावान जगात आपण अनेकदा वेगालाच गुणवत्ता समजण्याची चूक करतो. फास्ट निर्णय घेतला म्हणजे चांगला निर्णय घेतला असं नाहीये. दासबोध आपल्याला शिकवतो की कोणत्याही कृतीचे काय परिणाम होतील याचा विचार केल्याशिवाय ती कृती कधीही करू नये. म्हणजे रिफ्लेक्स ॲक्शन नकोय तिथे. अगदी बरोबर. घाई करणे किंवा केवळ भीतीपोटी निर्णय घेणे हे नेतृत्वाचे लक्षण नाही. जेव्हा एखादे मोठे संकट येते तेव्हा नैसर्गिक प्रवृत्ती ही ताबडतोब काहीतरी प्रतिक्रिया देण्याची असते. बरोबर, लगेच उत्तर द्यायला हवं असं वाटतं. पण तिथेच खरी गफलत होते. म्हणजे तुम्ही म्हणताय की काहीतरी कृती करण्याच्या दबावाखाली चुकीची कृती केली जाते. होय. कॉर्पोरेट जगात आजकाल आपण बघतो, क्वार्टरली रिझल्ट्सच्या दबावाखाली अनेकदा असे पॅनिक डिसिजन्स घेतले जातात. क्षणिक फायद्यासाठी कंपनीचं दीर्घकालीन नुकसान करणारे निर्णय घेतले जातात. पण हे थांबवायचे कसे? नक्कीच. यालाच आपण आधुनिक व्यवस्थापनाच्या भाषेत स्ट्रॅटेजिक पेशन्स किंवा धोरणात्मक संयम असे म्हणू शकतो. स्ट्रॅटेजिक पेशन्स, छान शब्द आहे. दासबोधात क्षणिक फायद्यापेक्षा दीर्घकालीन हिताला महत्त्व देण्यास सांगितले आहे. संकटाच्या वेळी किंवा वादाच्या वेळी शांत राहणे, संयम न गमावणे हीच नेतृत्वाची खरी परीक्षा असते. कारण त्याचा परिणाम सगळ्यांवर होतो. हो, कारण एखाद्या नेत्यानं घाईत घेतलेल्या निर्णयाचा परिणाम संपूर्ण टीमवर आणि संस्थेवर होत असतो. एखाद्या PR संकटाच्या वेळी ताबडतोब रागाने एखादं ट्विट करण्याऐवजी परिस्थितीचा पूर्ण अंदाज घेऊन शांत मनाने योग्य पाऊल उचलणे हा धोरणात्मक संयम आहे. म्हणजे तिथे तो आतला पॉज घेणं गरजेचं आहे. एक्झॅक्टली. निर्णय घेताना मनाची जी स्थिरता लागते तीच संकटातून मार्ग काढण्याची गुरुकिल्ली आहे. स्थिर मनातून घेतलेला निर्णयच दीर्घकाळ टिकतो. हा धोरणात्मक संयमाचा मुद्दा खरोखरच महत्वाचा आहे. हे ऐकताना मला एक नेहमीचा गैरसमज आठवला. कोणता? आपल्याकडे अनेकदा अशी एक प्रतिमा तयार झाली आहे की आवाज वाढवणारा माणूस म्हणजे मोठा नेता. अरे हो, तो अँग्री मॅनवाला अप्रोच. हो, जो मीटिंगमध्ये टेबलावर हात आपटून ओरडून आदेश देतो, सगळ्यांना घाबरवून ठेवतो, तोच खरा बॉस. पण आपल्या आजच्या या विश्लेषणातून हे स्पष्ट होतंय की हा विचार मुळातूनच चुकीचा आहे. पूर्णपणे चुकीचा आहे. पण प्रत्यक्ष जगात केवळ शांत राहून आणि प्रेरणा देऊन कामं होतात का? प्रॅक्टिकली शक्य आहे? हां, खूप चांगला प्रश्न आहे. इथेच आपल्याला ऑथॉरिटी म्हणजेच अधिकार आणि इन्फ्लुएन्स म्हणजेच प्रभाव यातील फरक समजून घ्यावा लागेल. ऑथॉरिटी आणि इन्फ्लुएन्स, ओके. खरा नेता आदेश देत नाही, तो प्रेरणा देतो. हे वाचायला सोपे वाटते, पण ते आचरणात आणणे कठीण असते. सत्ता किंवा अधिकार एखाद्याला तात्पुरती आज्ञापालन मिळवून देतील. लोक भीतीने काम करतीलही. पण ते मन लावून काम करणार नाहीत. बरोबर. पण प्रभाव हा लोकांच्या मनात आदराचं स्थान निर्माण करतो, ज्यामुळे लोक स्वतःहून सर्वोत्तम कामगिरी करतात. या स्रोतांमध्ये दासबोधातील संगती किंवा कंपनीचं महत्त्व खूप सविस्तर सांगितले आहे. संगती हा शब्द ऐकल्यावर मला आजच्या कॉर्पोरेट जगातील टॉक्सिक कल्चर किंवा विषारी कार्यसंस्कृतीची आठवण येते. आजकाल हा शब्द खूप जास्त ऐकायला मिळतो. हो, सध्या खूप चर्चेत आहे हा विषय. दासबोधातील या संगतीचा आणि या टॉक्सिक कल्चरचा काही थेट संबंध या नोट्समध्ये जोडला आहे का? अतिशय अचूक जोडला आहे. आधुनिक भाषेत सांगायचे तर योग्य लोकांची निवड करणे आणि गुणवत्तेला म्हणजे मेरिटला महत्त्व देणे हे आजच्या नेत्याचे प्रमुख काम आहे. जर नेत्याने स्वतःभोवती होयबा लोकांची गर्दी जमा केली, येस मॅन, हो येस मॅन, तर ती चुकीची संगती ठरते. जो नेता लोकांमध्ये विश्वास निर्माण करतो तो फक्त स्वतःचे मत लादत नाही, तर तो लोकांचे ऐकतो, तो मतभेद व्यवस्थित हाताळतो आणि टीममधला मत्सर कमी करतो. हे ऐकणे आणि मत्सर कमी करणे मला खूप महत्वाचे वाटते. कारण अनेकदा नेते स्वतःच टीममध्ये फूट पाडतात, एकमेकांशी स्पर्धा लावतात. बरोबर. डिवाइड अँड रूल किंवा फूट पाडून राज्य करणे हे राजकारणात किंवा व्यवसायात तात्पुरते फायद्याचे वाटू शकते. पण दासबोधाच्या तत्वज्ञानानुसार हे अत्यंत कमकुवत नेतृत्वाचे लक्षण आहे. वीक लीडरशिप.
हो. खरा नेता फूट न पाडता लोकांना एकत्र जोडतो. इन्फ्लुएन्स किंवा प्रभाव हा एका रात्रीत निर्माण होत नाही. तो मिळवण्यासाठी नेत्याला सातत्यपूर्ण वर्तन ठेवावे लागते. तो लोकांशी कसा वागतो, सर्वांना सोबत घेऊन जाण्याची कला त्याला अवगत आहे की नाही, यावर त्याची लीडरशिप ठरते. कारण शेवटी कोणत्याही नेत्याची टीम हीच त्याची खरी ताकद असते. आणि सर्वांना सोबत घेऊन जाण्याच्या या प्रक्रियेत एक मोठा अडथळा येतो, तो म्हणजे अहंकार, इगो. हो, इगो हा सर्वात मोठा शत्रू. आजकाल सोशल मीडियावर आपण बघतो की अनेक नेते किंवा व्यावसायिक स्वतःचा PR करण्यावर जास्त भर देतात. इगो ड्रिव्हन लीडरशिप म्हणजे जिथे फक्त मी आणि माझं यश एवढंच पाहिले जाते, ते खूप सामान्य झाले आहे. सगळे श्रेय स्वतःकडे घेण्याची एक स्पर्धाच लागली आहे. दासबोधाचा आणि सर्वंट लीडरशिप या आधुनिक संकल्पनेचा थेट संबंध जोडला आहे. होय, आणि यातली सर्वात रंजक गोष्ट म्हणजे सर्वंट लीडरशिप ही आजच्या मॅनेजमेंट स्कूलमध्ये शिकवली जाणारी अतिशय आधुनिक संकल्पना आहे. पण तीच संकल्पना 17व्या शतकात रामदास स्वामींनी अत्यंत सोप्या शब्दांत मांडली आहे. आश्चर्यकारक आहे हे. नेतृत्व म्हणजे सत्ता गाजवणे नसून ती एक प्रकारची सेवा आहे. आजच्या सर्वंट लीडरशिप मॉडेलमध्ये हेच शिकवले जाते की नेत्याने टीमच्या वाढीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. म्हणजे त्यांना सपोर्ट करणं. एक्झॅक्टली. लोकांना सक्षम बनवणे, त्यांना आवश्यक ती साधने पुरवणे. आणि सर्वात महत्त्वाचं, जेव्हा यश मिळतं तेव्हा त्याचे श्रेय स्वतः न घेता ते टीमला देणे, हे खऱ्या नेत्याचे काम आहे. जेव्हा आपण या सेवावृत्तीचा विचार करतो तेव्हा तिथे अहंकाराला कोणतीच जागा उरत नाही. हां, पण इथे एक शंका निर्माण होते माझ्या मनात. विचार ना. सेवावृत्ती म्हणजे सगळं काही मवाळपणे घेणे असा तर अर्थ होत नाही ना? नाही नाही, अजिबात नाही. कारण नुसतं छान छान बोलून आणि सर्वांची सेवा करून प्रत्यक्ष कामाचा उरक कसा लागणार? टार्गेट्स कसे पूर्ण होणार? हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. आणि म्हणूनच दासबोध केवळ मवाळपणा शिकवत नाही. याच ग्रंथात आळस आणि ढिलाई यावर अत्यंत कठोर शब्दांत प्रहार केला आहे. अच्छा, म्हणजे कडक शिस्तपणा आहे तिथे. हो तर. आजच्या काळात ज्याला आपण डिसिप्लिन म्हणजे शिस्त, कन्सिस्टन्सी म्हणजे सातत्य आणि अकाउंटेबिलिटी म्हणजे जबाबदारी म्हणतो, तेच नेतृत्वाचे खरे आधारस्तंभ आहेत, असे दासबोध स्पष्ट करतो. सर्वंट लीडरशिपचा अर्थ कामात सूट देणं असा अजिबात होत नाही. म्हणजे नुसता मोठमोठ्या गप्पा मारून किंवा मोठं विजन ठेवून काही होत नाही तर. अगदी तसंच. शिस्त नसलेला दृष्टिकोन ही फक्त एक कल्पनाच राहून जाते. आधुनिक काळात एक तत्व मानले जाते, डिसिप्लिन इक्वल्स फ्रीडम. हो, खूप प्रसिद्ध वाक्य आहे. तत्व इथेही अचूक लागू पडते. जोपर्यंत एखाद्या व्यक्तीमध्ये वेळ पाळण्याची, दिलेले काम पूर्ण करण्याची आणि स्वतःला जबाबदार धरण्याची शिस्त नसते, तोपर्यंत त्याचे नेतृत्व कधीही प्रभावी ठरू शकत नाही. दासबोध अतिशय स्पष्टपणे सांगतो की आळस हा नेतृत्वाचा सर्वात मोठा शत्रू आहे. म्हणजे ॲक्शन घेणं मस्ट आहे. हो, कामाची अंमलबजावणी किंवा एक्झिक्युशन हे सातत्यपूर्ण असले पाहिजे. आणि हे सातत्य टिकवून ठेवण्यासाठी नेत्याला सतत स्वतःचे आत्मपरीक्षण करणे गरजेचे असते. आत्मपरीक्षणाचा विषय निघालाच आहे. एका अत्यंत महत्त्वाच्या आणि मला वैयक्तिकरित्या खूप आवडलेल्या चौकटीकडे लक्ष वेधायचे आहे. डिसिजन फ्रेमवर्क, बरोबर. एक्झॅक्टली. नेतृत्वामधील सर्वात मोठा धोका कोणता असेल तर तो अहंकार आहे, हे आपण मगाशी पाहिले. पण या अहंकाराला ओळखून त्यावर मात कशी करायची? प्रॅक्टिकली कसं करायचं हा प्रश्न असतोच. हो, जेव्हा प्रत्यक्ष निर्णय घेण्याची वेळ येते तेव्हा स्वतःचा अहंकार बाजूला ठेवून योग्य निर्णय कसा घ्यायचा, निर्णयाची चौकट म्हणजेच एक डिसिजन फ्रेमवर्क अतिशय सुंदररित्या मांडली आहे. होय, दासबोधातील इगो मॅनेजमेंटचे हे तत्व खरोखरच कोणत्याही आधुनिक व्यवस्थापनाच्या पुस्तकाला लाजवेल असे आहे. अहंकारामुळे नेत्याचे निर्णय वैयक्तिक आणि स्वार्थी होतात. उदाहरणार्थ, समजा एखादा प्रकल्प चुकीचा चालला असेल तरी तो बंद केला जात नाही, कारण तो नेत्याच्या स्वतःच्या डोक्यातून आलेला असतो. अरे हो, म्हणजे स्वतःची चूक मान्य करायची नसते. इथेच अहंकार आडवा येतो. पण विवेकामुळे तेच निर्णय वस्तुनिष्ठ म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह होतात. एका उत्तम नेत्याने नेहमी स्वतःवर होणारी टीका शांतपणे ऐकून घेतली पाहिजे. आणि याच वस्तुनिष्ठ निर्णयांसाठी या नोट्समध्ये दासबोध शैलीतील 4 प्रश्नांची चौकट दिलीये. कोणत्याही नेत्याने, मग तो कंपनीचा CEO असो वा एखादा सामाजिक कार्यकर्ता, निर्णय घेण्यापूर्वी स्वतःला हे 4 प्रश्न विचारले पाहिजेत.
आपण हे प्रश्न थोडे सविस्तर समजून घेऊया. हो, नक्कीच. यातला पहिला प्रश्न आहे, हे योग्य आहे का? हा प्रश्न खूप मूलभूत वाटतो, पण तो सर्वात कठीण आहे. हे फायद्याचे आहे का असा हा प्रश्न नाहीये. हे योग्य आहे का असा आहे. म्हणजे मोरल चेकिंग. बरोबर. एखादा निर्णय कंपनीला त्वरित नफा मिळवून देईल, पण तो नैतिकदृष्ट्या योग्य नसेल, तर तो निर्णय दीर्घकाळात नुकसानच करेल. हा प्रश्न नैतिक स्पष्टता आणतो. बरोबर. त्यानंतर दुसरा प्रश्न येतो, याचा परिणाम काय होईल? याला आपण सेकंड ऑर्डर थिंकिंग म्हणू शकतो. फक्त आज काय होईल याचा विचार न करता 5 वर्षांनी या निर्णयाचा संस्थेवर आणि लोकांवर काय परिणाम होईल याचा सखोल विचार करणे. प्रत्येक निर्णयाचे पडसाद उमटत असतात, त्याची जाणीव नेत्याला असली पाहिजे. आणि तिसरा प्रश्न, जो मला वाटतं सर्वात जास्त अंतर्मुख करणारा आहे, तो म्हणजे माझा अहंकार यात आहे का? बापरे, हा खरोखरच सर्वात अवघड प्रश्न आहे. अनेकदा मोठे नेते एखादा निर्णय फक्त हे सिद्ध करण्यासाठी घेतात की मी बरोबर आहे. इगो सॅटिस्फाय करण्यासाठी. हो. जेव्हा एखादा माणूस स्वतःला हा प्रश्न प्रामाणिकपणे विचारतो, तेव्हा अनेक चुकीचे निर्णय तिथेच टळतात. अहंकार बाजूला ठेवल्याशिवाय सत्य परिस्थिती दिसत नाही. आणि शेवटचा चौथा प्रश्न, यात दीर्घकालीन फायदा कोणाचा आहे? हा प्रश्न थेट सर्व्हंट लीडरशिपशी जोडलेला आहे. हा निर्णय फक्त माझ्या वैयक्तिक यशासाठी आहे की यामुळे खऱ्या अर्थाने संस्थेचे, टीमचे आणि समाजाचे दीर्घकालीन हित साध्य होणार आहे. केवळ स्वतःच्या फायद्याचा विचार करणारा नेता कधीच मोठी संस्था उभी करू शकत नाही. ही 4 प्रश्नांची चौकट मला वाटते खरोखरच कोणत्याही गुंतागुंतीच्या समस्येवर उत्तर शोधण्यासाठी एक अत्यंत प्रभावी फिल्टर म्हणून काम करते. अगदी 100%. आजच्या या सखोल चर्चेतून आपण खरोखरच अनेक महत्त्वपूर्ण पैलू उलगडले आहेत. आपण 17व्या शतकातील विचारांना थेट आजच्या आधुनिक प्रश्नांशी जोडून पाहिले. आणि ते किती रेलेव्हंट आहेत हे पण बघितलं. हो, या सर्व स्रोतांचे सार जर एकत्र काढायचे झाले तर दासबोध आणि आजचे कॉर्पोरेट नेतृत्व यांचा मुख्य संदेश अतिशय स्पष्ट आणि ठळक आहे. तो संदेश म्हणजे स्वनियंत्रण म्हणजे सेल्फ कंट्रोल, नैतिक स्पष्टता, धोरणात्मक संयम, सेवावृत्ती आणि अत्यंत शिस्तबद्ध सातत्यपूर्ण कृती. हे ते 5 भक्कम खांब आहेत ज्यावर खऱ्या आणि शाश्वत नेतृत्वाची इमारत उभी राहते. आणि हे ज्ञान केवळ एखाद्या पुस्तकात वाचून सोडून देण्यासारखे किंवा फक्त तात्विक चर्चेपुरते मर्यादित नाहीये. हे अतिशय व्यावहारिक आणि रोजच्या जगण्यात तातडीने वापरण्यासारखे आहे. प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन आहे याचं. हो. आजच्या या विश्लेषणातील विचार दैनंदिन व्यावसायिक आयुष्यात, महत्त्वाच्या मीटिंग्जमध्ये, कठीण प्रसंगांना सामोरे जाताना किंवा स्वतःची टीम हाताळताना नक्कीच एक भक्कम मार्गदर्शक ठरतील. एक मोठा आणि यशस्वी नेता हा कधीही त्याच्या मोठ्या आवाजाने, कपड्यांनी किंवा केवळ त्याच्या पदाने घडत नाही. तर तो त्याच्या कृतीने घडतो. तर तो त्याच्या मोठ्या आंतरिक स्थिरतेने घडतो. आणि ती स्थिरता स्वतःच्या मनावर जाणीवपूर्वक काम केल्याशिवाय कधीच येत नाही. हे आजच्या चर्चेचे सर्वात मोठे आणि महत्त्वाचे फलित आहे. अतिशय मार्मिक विचार मांडलात तुम्ही. बाह्य जगावर सत्ता गाजवण्यापेक्षा स्वतःच्या मनावर मिळवलेला विजय हाच खऱ्या नेत्याचा सर्वात मोठा विजय असतो. अगदी बरोबर. आता या संपूर्ण आणि सखोल चर्चेच्या शेवटी आपण एक नवीन आणि विचार करायला लावणारा मुद्दा उपस्थित करूया. कोणता मुद्दा? जर उत्तम नेतृत्वाचा हा मूळ पाया केवळ स्वतःच्या मनावर आणि आंतरिक स्थिरतेवर अवलंबून आहे, हो, तर मग आजचे हे जे लाखो रुपयांचे आधुनिक लीडरशिप ट्रेनिंग प्रोग्राम्स आहेत, जे जगभर कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये चालतात, ते केवळ बाह्य कौशल्य, पॉवरपॉईंट सादरीकरण, देहबोली आणि केवळ संवादाच्या तंत्रावरच एवढा वेळ आणि पैसा का वाया घालवतात? आपण खऱ्या नेतृत्वाचा शोध कुठेतरी पूर्णपणे चुकीच्या जागी तर घेत नाही ना? हा खरोखरच विचार करण्यासारखा प्रश्न आहे. या प्रश्नाचा विचार नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन, सखोल आणि रंजक विश्लेषणासह. तोपर्यंत नवीन नवीन गोष्टी शोधत रहा आणि विचार करत रहा.